जुन्या ओढणीला कुठेही कट न करता न कापता आपण हे तयार करणार आहोत। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे ओढणीला आणि असंच अंथरून घेणार आहे। तर प्रत्येक जण आपण बाहेर जाताना ओढणी घेऊन जातो, स्कार्फ घेऊन जातो, त्या स्कार्फचा ओढणीचा असा उपयोग करू शकतो आपण, हे तुम्हाला माहित नसेल, पण अशा पद्धतीने आपण ह्या ओढणीचा स्कार्फचा उपयोग करू शकतो। तर मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे, खाली अंथरून घेतलेली आहे ओढणी आणि डबल फोल्ड आहे दोन्ही बाजूने। तर एका बाजूने बंद भाग आहे आणि एका बाजूने ओपन भाग आहे। यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही वस्तू ठेवू शकता। जेव्हा आपण बाहेर जातो दुकानात आणि तेव्हा आपण पिशवी घेऊन जात नाही, तर ओढणीची अशी तुम्ही बॅग बनवू शकता, पिशवी बनवू शकता, कुठेही कापता न कट करता किंवा शिवता। तर ओढणीला अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला एक बाजू बंद आहे आणि एक बाजू ओपन आहे, तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारायची आहे पकडून, आणि असे जे दोन भाग आहेत ते वेगळेच ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने हे दोन भाग मी पकडलेले आहेत ते असे वेगळेच ठेवायचे आहेत। त्यानंतर समोरचा भाग सुद्धा आपल्याला एक बंद भाग आहे आणि एक ओपन भाग आहे, दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि इथे एक गाठ मारायची आहे। सुंदर अशी एक गाठ मारून घ्यायची। त्यानंतर दोन्ही भाग असे वेगवेगळेच ठेवायचे आहेत। त्यानंतर हे दोन भाग वेगळे ठेवल्यानंतर आता हे दोन साइडचे जे भाग आहेत ते असे पकडायचे आहेत समोरासमोरचे आणि तिथे डबल गाठ मारायची आहे। आता आपण डबल गाठ मारत आहोत आणि पहिले आपण एक सिंगलच गाठ मारलेली होती। अशा पद्धतीने डबल गाठ मारून घ्यायची आहे। तर मी डबल गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतर हे दुसरे जे भाग आहेत दोन, ते आपल्याला असे पकडून घ्यायचे आहेत। दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीने पकडून ओढून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा दोनच गाठ मारायचे आहेत। एकदम पॅक जे आहेत त्या दोन्ही गाठ जे आहेत ते एकदम पॅक बांधायचे आहेत, म्हणजे ह्या गाठ सुटल्यानंतर आपलं सामान खाली पडेल, त्यामुळे अशा पद्धतीने पॅक गाठ मारायचे आहे। आणि ज्या दोन दोन गाठ मारलेल्या होत्या त्या गाठ अशा जोरात ओढायच्या आहेत, एकदम जोरात अशा ओढायच्या आहेत, म्हणजे सामान तुम्ही यामध्ये किती बारीक ठेवलं तरी ते खाली पडणार नाही। आणि सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। फ्री ऑफ कॉस्ट आपण एकही रुपया खर्च न करता बाजारात पिशवी विकत घेण्यापेक्षा तुम्ही अशीच ओढणीची पिशवी बॅग घरीच बनवू शकता किंवा दुकानात तुम्ही अशी बॅग बनवू शकता। बघू शकता फक्त गाठ बांधून मी ही बॅग जी आहे ती तयार केलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये। आपण बाजारात जातो, जेव्हा जातो आपण बाजारात तेव्हा पिशवी घेऊन जात नाही, तर ओढणी प्रत्येक जण घेऊन जातात। तर प्रत्येकाकडे ओढणी असते, स्कार्फ असतो, त्या स्कार्फचा ओढणीचा तुम्ही असा वापर करून पिशवी बनवू शकता, बॅग बनवू शकता। ही बॅग तुम्ही अशी अडकवू सुद्धा शकता, अशी अडकन तुम्ही याला कॅरी करू शकता। आणि सुंदर अशी बॅग आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बनवलेली आहे, एकही रुपया खर्च न करता आपण ही बॅग तयार केलेली आहे। तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।